महाराष्ट्र विधानसभा में नितिन राउत ने प्रतियोगी परीक्षाओं की बढ़ती फीस का मुद्दा उठाया। उन्होंने निजी कंपनियों पर कैंपिंग लगाने और पिछड़े वर्ग के छात्रों को बड़ी छूट देने की मांग की। इस पर मंत्री आशीष शेलार ने फीस रियायत पर समिति बनाने का भरोसा दिया। या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की भारतीय संविधान सर्वांना समान संधी देते, संधीची समानता देत असते। तर अशा वेळेला आर्थिक वास्तव्य जे आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, एका उमेदवाराला वर्षाला 5-6 परीक्षा द्याव्या लागतात। जर प्रत्येक परीक्षेचे शुल्क 1000 रुपये असेल तर केवळ फॉर्म भरण्यासाठी एका कुटुंबाला 6000 ते 7000 रुपये मोजावे लागतात, जे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी अशक्य। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शुल्क आम्ही का घेतो। सीसीटीव्ही, बायोमेट्रिक्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा खर्च जो असतो त्याला, पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारायचं आहे की टाटा आणि IBPS या कंपन्यांच्या सुविधांमुळे हा खर्च वाढला आहे असा जर आपण म्हणत असाल तर मग माझा प्रश्न असा आहे की राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटीच्या जाहिराती आणि इव्हेंट्सवर खर्च करणाऱ्या या सरकारला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारा खर्च उचलणे जड जात आहे का, हा एक प्रश्न आहे। सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि जॅमर या सिक्युरिटी सुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे की आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांची हा खर्च सरकार स्वतः का सोसत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असताना मागासवर्गीय प्रवर्गाला केवळ 10% सवलत देणे ही क्रूर थट्टा। अध्यक्ष महोदय, केंद्राच्याच बँकिंग परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळते आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महोदय की हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये महिला आणि मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क अत्यंत नाममात्र 50% नाही, नाममात्र किंवा मोफत आहे। हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। यामुळे महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाचा अर्थ विसरलोय का अध्यक्ष महोदय? मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी हे शुल्क किमान जे 50% कमी करण्याची सूचना या ठिकाणी श्वेताताईंनी या ठिकाणी केली आहे त्याचं आपण घोषणा करणार का? आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय की खासगी कंपन्या प्रत्येक उमेदवारांकडनं थोडासा सरकारी नोकऱ्यांच्या बाहेरचा, कारण नोकऱ्याच नाहीये तिकडं, तर खासगीकडे जातात, हजारो रुपये शुल्क आकारत आहेत। एका परीक्षेला 5 ते 10 लाख विद्यार्थी बसतात, म्हणजे एका परीक्षेसाठी 100 कोटी रुपये उकळले जात आहेत। हे भरती केंद्र आहे की नफेखोरीचे केंद्र आहे? जर या कंपन्यांचे दर वेगवेगळे असतील तर सरकारनं कॅपिंग का लावले नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खासगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे धोरण शासन त्वरित रद्द करणार आहे का? हा शेवटचा माझा प्रश्न आहे की समान संधी या विषयाला धरूनच ज्याचं उदाहरण सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी दिलं आणि त्याचा उल्लेख श्वेताताईंनी सुद्धा केला होता की एका उमेदवाराला, परीक्षार्थीला जास्त परीक्षा द्याव्या लागतात, जास्त वेळा द्यायला लागतात आणि म्हणून आपण परीक्षांचं रॅशनलायझेशन केलं, केडरचं बकेटिंग केलं, सेवा सुधारणांच्या नियमांचं सुसूत्रीकरण केलं आणि सगळ्यात ज्याचा उल्लेख केला 2 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या एक्झाम MPSC क्षेत्र वगळीच्या होत्या त्या काढून शासन निर्णय करून MPSCच त्या परीक्षा घेणार हा निर्णय केला। त्यामुळे याच्यात सर्वात तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे। दुसरं आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे केंद्र सरकारच्या बँकिंगचा, परीक्षांचा आणि अन्य राज्यांच्या परीक्षांच्या बद्दलच्या असलेल्या विशेषतः आपल्या राखीव प्रवर्गाच्या परीक्षार्थींना काय दर असला पाहिजे। मला या ठिकाणी स्पष्ट करायचं अध्यक्ष महोदय, नफेखोरी, कमाई, फायदा हा राज्य सरकारचा या परीक्षातल्या परीक्षा शुल्काचा हेतूच नाही, तो कधीच नव्हता। ज्यावेळेला तिथले तुम्ही बसणाऱ्यांचं सरकार होतं किंवा इथे आपण बसणाऱ्यांचं असूच शकत नाही, त्यामधला फक्त उत्तरामध्ये निर्णय हा उत्तरामध्ये स्पष्टीकरण दिलं की ती शुल्क फी काय आणि ती शुल्क फी सुद्धा 2 यंत्रणांची वेगवेगळी होती, ती सुसूत्रीकरण का केलं आणि त्यात सूट कशी दिली हा त्याच्यातला उल्लेख आहे। आणि त्यामुळे यामधील जी मागणी श्वेता महालेताईंनी केली की 50%
त्यातली सूट असली पाहिजे. आणि आपण तर केंद्रातल्या बँकिंगचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलात, अन्य राज्यांचा उल्लेख केलात आणि कदाचित म्हणूनच मला आज या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आपल्याला आपल्या राज्यातील असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे परीक्षार्थींच्या किंवा उमेदवारांच्या शुल्कामध्ये काय नेमकी सूट दिली पाहिजे यासाठी केंद्राच्या परीक्षांचा अन्य राज्यात घेणाऱ्या परीक्षांचा विशेषतः राखीव प्रवर्गातील याचा सर्वंकष अभ्यास करून 50 काय वाटलं तर त्यापेक्षा जास्ती सुद्धा पण एक समिती त्याच्यावर अभ्यास सर्व राज्यांच्या करून आपण त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा खाजगी नोकरी परीक्षांच्या बाबतीत कॅपिंग लावण्याच्या बाबतीत सरकारचं धोरण काय. तर होय, यात नफेखोरी न होता सुसूत्रीकरण आणि सुलभीकरणाने कुठली लूट न होता परीक्षा खाजगीने घेतल्या पाहिजेत. त्या खाजगी कंपन्यांनी किंवा खाजगी नोकरदारांनी ज्या खाजगी यंत्रणांकडून या घेतल्या जातात त्याच्यावर सरकार लक्ष ठेवून कॅपिंगच्या बाबतीत निर्णय करेल.